झगडून त्यांनी काम केलं। अमित शहा आपण पाहतोय, अमित शहा यांनी सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आदरांजली त्यांना अर्पण केली आहे। पुष्पहार त्यांनी अर्पण केला आणि त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आता या ठिकाणी येतील आणि ते सुद्धा आपली आदरांजली श्रद्धांजली ही डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या चरणी अर्पण करतील। अनेक मोठे किस्से महत्त्वाचे किस्से त्यांच्याबद्दल सांगितले जात आहे। एक महत्त्वाचा किस्सा या ठिकाणी त्यांच्याबद्दल सांगायचा तो म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भातला आहे। जेव्हा गोपीनाथ मुंडे हे हयातीत होते आणि बीजेपी मध्ये ते कार्यरत होते, परंतु काही मध्यंतरी असाही काळ आला होता जेव्हा गोपीनाथ मुंडे हे भाजपमध्ये नाराज असल्याचं कळलं होतं आणि ते साथ सोडून काँग्रेस सोबतही जाणार होते। जेव्हा ही बातमी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कळाली तेव्हा त्यांनी फोन केला आणि गोपीनाथ मुंडे यांचा पक्षप्रवेश त्यांनी थांबवला होता। त्याचं कारण होतं की त्यांना एक मोठा पक्ष फोडायचा नव्हता, पक्षफोडीचं राजकारण त्यांना अगदी अमान्य होतं आणि त्यांनी त्यावेळी सुषमा स्वराज यांना फोन केला आणि ही घटना सांगितल्यानंतर सुषमा स्वराज यांनी गोपीनाथ मुंडे यांची समजूत काढली होती आणि त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश राहिला होता। भाजपमध्येच नंतर त्यांनी काम केलं। आता त्यांची मुलगी पंकजा मुंडे सुद्धा भाजपसोबत काम करतायत, परंतु एका मोठं घराणं जे आहे ते भाजपपासून दुरावण्यापासून त्यांनी वाचवलं होतं आणि पक्षफोडीचं राजकारण त्यांना कधीच आवडलं नाही असा हा राजकारणी नेता होता। आज याच विचारांची कदाचित महाराष्ट्रालाही गरज आहे। राजकारणाचा दर्जा नेहमीच त्यांनी टिकवून ठेवला। अशा या राजकारण्याला, ज्येष्ठ राजकारणाला आज अखेरचा निरोप दिला जातोय। दिल्लीतील निगम घाटावरती आज अंत्यसंस्कार होणार आहेत। थोड्याच वेळात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। शासकीय इतमामात सगळे अंत्यविधी त्यांचे पार पाडले जात आहेत। गुरुवारी रात्री त्यांची अचानक तब्येत खालावली आणि म्हणून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यानंतर मध्यरात्री त्यांना एम्स रुग्णालयातून त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 3 मोतीलाल नेहरू मार्ग या ठिकाणी आणलं गेलं। त्या ठिकाणीच दिवसभर त्यांचं पार्थिव होतं। त्यांच्या मुली परदेशात आहेत, अमेरिकेत त्यांची मुलगी आणि ती येण्यासाठी वेळ होता, म्हणून त्यांचं पार्थिव जे आहे किंवा त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते एक दिवस उशिराने करण्यात आले। त्यांचे कुटुंबीय काल संपूर्ण दाखल झाले। त्यानंतर आज सकाळी दिल्ली काँग्रेस मुख्यालयात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली ती थेट आता निगम घाटावरती येऊन थांबली आहे। दिल्लीतील निगम घाटावरती थोड्याच वेळात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप भारत देणार आहे। निळी पगडी आणि पांढरा सदरा असं साधंसं हे व्यक्तिमत्व, साधी त्यांची शैली जी आहे ती नेहमीच दिसून आली, परंतु विचारांनी तेवढेच ते मोठे होते। त्यांच्या अंत्ययात्रेच्या रथामध्ये राहुल गांधी सुद्धा त्यांच्यासोबत होते। काँग्रेसचे नेते ते आहेत, विरोधी पक्षनेते म्हणून आता ते कारभार सांभाळत आहेत। जेव्हा त्यांना ही बातमी कळाली की डॉक्टर मनमोहन सिंग यांना उपचारासाठी रुग्णालयात एम्समध्ये दाखल करण्यात आलंय, त्यावेळी काँग्रेसची बेळगावामध्ये मोठी बैठक होती, अधिवेशन होतं आणि ते सगळं रद्द करण्यात आलं। सगळे काँग्रेसचे नेते हे दिल्लीत आले। त्यांच्या अंत्ययात्रेत त्या रथामध्ये सुद्धा राहुल गांधी त्यांच्या सोबतच होते आणि त्याच रथातून ते निगम घाटावरती दाखल झाले। निगमबोध घाटावरती आता अंत्यविधी काही क्षणातच केला जाणार आहे। देशभरातून महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल झालेत। आपली शेवटची आदरांजली ते अर्थसूर्याच्या चरणी वाहतात। खरं तर त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला होता तो पी.व्ही. नरसिंहराव यांच्यामुळेच। पी.व्ही. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होणार होते तेव्हा मंत्रिमंडळात त्यांनी ऑफर जी आहे ती दिली होती। 1991 ते साल होतं। पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता। यावेळी त्यांनी अनेक फेरबदल मंत्रिमंडळात केले होते। पी.व्ही. नरसिंहराव यांनी महाराष्ट्राचे 2 महत्त्वाचे नेते त्यांनाही आपल्या मंत्रिमंडळात घेतलं होतं।
आणि अशातच त्यांनी ऑफर दिली होती अर्थमंत्री पदाची, ती डॉक्टर मनमोहन सिंग यांना, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आणलं गेलं होतं, कारण की त्यावेळी आर्थिक स्थिती जी आहे ती वाढवणं, उंचावणं भारताची गरजेचं होतं.